आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं इनहेरिटन्स आणि टाइप्स ऑफ इनहेरिटन्स, त्यामध्ये बघितला सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे, त्याचं सिंटॅक्स, त्याची कन्सेप्ट आणि त्याचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. ऍक्च्युली मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे when a class is derived from a class which is also derived from another class is known as multi-level inheritance. ठीक आहे, that is class having more than one parent classes, such inheritance is called as multi-level inheritance. एक सिंपल डायग्राम दिसते बघा, त्यामध्ये सॉरी फॉर जे पेज आहे ते क्लिअर नाही दिसत आहे. तर डायग्राम मध्ये आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. तर डेफिनेशन नुसार काय सांगितलेलं आहे, एक बेस क्लास असतो, त्याच्यापासून एक इनहेरिटेड क्लास असतो डिराईव्ह क्लास, अगेन त्या डिराईव्ह क्लास पासून एक डिराईव्ह क्लास असतो, त्यालाच आपण मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतो. ठीक आहे, आता बघा मी जो पहिला माझा बेस क्लास आहे त्याला ए नाव दिलं, सेकंड डिराईव्ह क्लासला बी आणि नेक्स्ट डिराईव्ह क्लासला सी. आता माझा बी हा डिराईव्ह क्लास आहे, त्याचा बेस क्लास कोण आहे, ए. ठीक आहे, अगेन सी हा माझा डिराईव्ह क्लास सेकंड आहे, त्याचा बेस क्लास हा ए येईल का बी? ऑब्विसली काय येणार आहे, बी, बिकॉज सी हा कोणापासून इनहेरिट झालेला आहे, बी पासून, आणि बी हा इनहेरिट कुणापासून झालेला आहे, क्लास ए पासून. ठीक आहे, डेफिनेशन क्लिअर सगळ्यांना? व्हेन क्लास इज डिराईव्ह फ्रॉम अ क्लास विच इज ऑल्सो डिराईव्ह फ्रॉम अनदर क्लास. आता क्लास हा बी इनहेरिट झालेला आहे ए पासन, क्लास सी झालेला आहे बी पासन, बी चा बेस क्लास हा ए आहे, सी चा बेस क्लास हा कोण झालाय, बी झालेला आहे. सिंटॅक्स मध्ये बघा काय, क्लास बेस क्लास नेम, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, अगेन प्रॉपर्टीज, मेंबर फंक्शन्स, कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड, सेमिकोलन कंप्लीटेड. माझा पहिला बेस क्लास सेम ऍज इट इज सिंगल इनहेरिटन्स सारखा मी क्लोज केलाय. नंतर बघा क्लास डिराईव्ह क्लास नेम फर्स्ट. आता मी ते डिराईव्ह क्लास नेम फर्स्ट काय घेतलं, कारण माझ्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं, एक क्लास डिराईव्ह होतो, परत त्याच्यापासून सेकंड क्लास डिराईव्ह होतो, त्याच्यामुळे मी पहिला घेतलाय क्लास डिराईव्ह क्लास फर्स्ट. त्यानंतर कोलन, विजिबिलिटी मोड, बेस क्लास नेम, अगेन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टीज मध्ये त्याचे मेंबर फंक्शन, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, क्लास कंप्लीटेड. आता सेकंड बघा, सेम प्रोसेस फर्स्ट डिराईव्ह क्लास साठी जी झाली ती तुम्हाला सेकंड डिराईव्ह क्लास साठी करायची. तर त्यासाठी मी केलंय क्लास डिराईव्ह क्लास नेम सेकंड, कोलन, विजिबिलिटी मोड, डिराईव्ह क्लास नेम फर्स्ट. आता इथे डिराईव्ह क्लास नेम फर्स्ट का घेतला, तर माझा बेस क्लास डिराईव्ह क्लास सेकंड, याचा बेस क्लास कोण आहे, डिराईव्ह क्लास फर्स्ट, म्हणून मी बेस क्लासच्या जागे काय घेतलं, डिराईव्ह क्लास नेम फर्स्ट. आता डिराईव्ह क्लास नेमचा बेस क्लास हा बेस क्लास, डिराईव्ह क्लास नेमच्या सिंटॅक्स मध्ये विजिबिलिटी मोड बेस क्लास का घेतला, कारण त्याचा बेस क्लास कोण आहे, ए आहे. डिराईव्ह क्लास सी चा बेस क्लास कोण आहे, बी आहे. क्लिअर? ह्या कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ इनहेरिटन्स अँड इम्प्लिमेंट इट बाय रायटिंग अ प्रोग्राम फॉर द फॉलोइंग फिगर. आता त्यांनी एक डायग्राम दिलेली आहे, 3 स्टेप आला. फर्स्ट आहे कस्टमर, ऑब्विसली बेस क्लास झाला, त्याच्यापासून डिराईव्ह कुठला आहे, डिपॉझिटर, हा त्याचा डिराईव्ह क्लास झाला. अगेन डिपॉझिटर पासून अगेन एक क्लास काय झाला, इनहेरिटन्स झालेला आहे, बरोबर, तो त्याचा काय झाला, डिराईव्ह क्लास. कुणाचा, बॉरोवर हा डिराईव्ह क्लास झाला डिपॉझिटरचा, डिपॉझिटर हा डिराईव्ह क्लास झाला कस्टमरचा. क्लिअर सगळ्यांना? डायग्राम बघितला समजलं पाहिजे हा कुठल्या टाइपचा इनहेरिटन्स आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं बेस क्लास आणि डिराईव्ह क्लास, एकच क्लास डिराईव्ह झालेला असतो, त्याला सिंगल इनहेरिटन्स म्हणता. आणि मल्टी लेवल म्हणजे एका क्लास पासून सेकंड क्लास पासून नेक्स्ट क्लास डिराईव्ह होतो, याला म्हणता मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे, आता बघा बेस क्लास दिलेला आहे कस्टमर, त्याचे डेटा मेंबर्स कुठले कुठले, नंबर्स आणि काय, नेम. ठीक आहे, त्यानंतर डिराईव्ह क्लास बघा फर्स्ट डिपॉझिटर, याच्यामध्ये डेटा मेंबर 2 दिलेले आहे, काय ते, अकाउंट नंबर आणि बॅलन्स. सेकंड डिराईव्ह क्लास बरोबर, याचे डेटा मेंबर्स कुठले कुठले,
लोन नंबर आणि लोन अमाऊंट. सगळ्यांना डेटा मेंबर्स भेटलेले आहे. आता इथे फंक्शन दिलेले आहे का ऍक्सेप्ट आणि डिस्प्ले? तर नाही, ते आपल्या याच्यानुसार आपण ऍक्सेप्ट आणि डिस्प्ले करणार डेटा. ठीक आहे. ऍज सेम ऍज फर्स्ट mention header files hash include iostream.h hash include conio.h ह्या प्रॉपर मेन्शन करायच्या. त्यानंतर पहिले सिंटॅक्स मध्ये सांगितलंय बेस क्लास. आता तुमचा बेस क्लासचा सिंटॅक्स आठवा. क्लास, त्यानंतर बेस क्लास नेम. आता माझा बेस क्लास काय? कस्टमर, म्हणून मी मेन्शन केला कस्टमर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्यानंतर प्रोटेक्टेड कोलन. त्यामध्ये डेटा मेंबर्स कुठले कुठले सांगितले होते? नेम आणि फोन नंबर. मग मी नेम साठी डेटा टाईप कुठला घेतला? कॅरेक्टर. आणि फोन नंबर साठी घेतला फ्लोट असेल. ठीक आहे. त्यानंतर मी बेस क्लास हा काय केला माझा? क्लोज केला. त्यानंतर सिंटॅक्स प्रमाणे फर्स्ट डिराइव्ह क्लास. आता क्लास फर्स्ट डिराइव्ह क्लास काय माझा? डिपॉझिटर. सो आय विल मेन्शन क्लास डिपॉझिटर कोलन पब्लिक विजिबिलिटी मोड and my depositor base class कुठला होता? customer. So I will mention the base class customer. Clear? Then opening curly bracket, protected, again data member. Which data member in depositor? Account number and balance. So I will mention the data types float, account number and balance. Both account number and balance I will mention the data type float. Okay. Again close my first derived class, completed curly brackets, semicolon, completed. ठीक है. Next one, next derived class. So I will mention class, then derived class name borrower colon public visibility mode, and my borrower base class is which one? Customer or depositor? Obviously depositor. So I will mention the base class name depositor, then opening curly bracket private, then in borrower which data members? Loan number and loan amount. So I will mention the float data type, both loan number and amount. Then I will perform some data member function. Which one? First one is a void accept and second one is a void display. So first one mention void accept opening curly bracket. So I will put cout, pass the message, enter name, comma phone number, then account number, balance, loan numbers and loan amount. ठीक आहे. मला तिघही डेटा टाइप तिघही बेस क्लास डिराइव्ह क्लास मधले मी काय डेटा मेंबर मेन्शन केले. कुठले कुठले होते? नेम होता, फोन नंबर होता, अकाउंट नंबर होता, बॅलन्स होता, लोन नंबर होता आणि लोन अमाऊंट होती. ठीक आहे. मी मेसेज पास केला. त्यानंतर सीन मी काय करेल? मी नेम, फोन नंबर, अकाउंट नंबर, बॅलन्स, लोन नंबर, अमाऊंट ही काय करणार आहे? मी डिस्प्ले करणार आहे. डिस्प्ले आणि ऍक्सेप्ट फंक्शन यूज करणार आहे. सो आय विल मेन्शन सी आउट अँड सी इन. सो completed my void accept function. Clear? Next one, void display. Again same process. जे मी ऍक्सेप्ट केले आहे ते मला डिस्प्ले करण्यासाठी अगेन आय विल यूज द सी आउट. मला ज्या फॉर्मॅट मध्ये डेटा हवाय त्या फॉर्मॅट मध्ये मी काय करणार आहे? त्यांना डिस्प्ले करणार आहे. देन डिस्प्ले फंक्शन क्लोज. आणि माझा जो बॉरोवरचा जो डिराइव्ह क्लास होता त्याला मी काय केलंय? कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड, देन सेमीकोलनने क्लास काय केलाय? क्लोज केलेला आहे. देन नेक्स्ट वन, व्हॉइड मेन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, अगेन क्लिअर स्क्रीन यूज. आता माझे दोन्ही डेटा मेंबर फंक्शन कुठल्या क्लासमध्ये यूज झालेले होते? बॉरोवर या डिराइव्ह क्लासमध्ये. सो आय विल क्रिएट द बॉरोवर ऑब्जेक्ट. I will mention the borrower B is my object name, then completed semicolon. Again, both function display, accept and display I will perform here. So B dot accept, round bracket, open and close semicolon, again display and my get ch, my program is complete. ठीक आहे. यामध्ये काय केलेलं होतं? मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास असतो, त्यापासून एक डिराइव्ह क्लास इनहेरिट होतो. अगेन त्या डिराइव्ह क्लास पासून नेक्स्ट क्लास हा इनहेरिट होतो. यालाच आपण काय म्हणतोय? मल्टी लेवल इनहेरिटन्स. ह्या प्रोग्राम मध्ये मला
कस्टमर हा माझा बेस क्लास होता, त्याचा इनहेरिट झालेला क्लास डिपॉझिटर हा त्याचा डिराईव्ह क्लास होता. अगेन डिपॉझिटर पासन इनहेरिट झालेला डिराईव्ह क्लास हा बॉरोवर होता. सो बॉरोवरचा बेस क्लास हा डिपॉझिटर, डिपॉझिटरचा बेस क्लास हा माझा कस्टमर होता. सिंगल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास आणि एक डिराईव्ह क्लास असतो. मल्टी लेवल मध्ये एका क्लास पासून एक क्लास डिराईव्ह होतो. अगेन त्यापासून नेक्स्ट क्लास हा डिराईव्ह होतो. याला मल्टी लेवल इनहेरिटन्स बघितलं. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट इनहेरिटन्सचा टाईप हा बघणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांना कन्सेप्ट समजलीच असेल. ठीक आहे. थँक्यू. मी लेक्चर एंड करते.